हां, हॅलो दादा, टायगर ग्रुप. हा, कोण बोलतोय आपण? हां दादा, मी सुनीता लिहून. हा. एका बाबाने माझ्याकडनं आहे ना पूजा करायची या नावाखाली ना दादा 40,000 रुपये घेऊन घेतले. आणि तो आहे ना दुसऱ्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीवर माझं प्रेम होतं ना, त्या व्यक्तीला म्हणे की तुझी बायको मारायला पाहिजे, तुझा बेटा मारायला पाहिजे, तू मारायला पाहिजे, असं काही माही भरवतोय. आणि मला काय सांगतोय दादा, तुला जर तो हवा असेल तर माझ्याकडे एक रात्र झोप म्हणून अशी फसवणूक करतोय दादा तो माझी. असं आहे? कुठला आहे तो साधू महाराज? जळगावचा आहे दादा. आणि अजून परत तोच त्याला फोन करतोय की तिने टायगर ग्रुपला कॉल करून करून मला त्रास देण्याचा प्रयत्न करते बुवा, ही खूप नालायक आहे बुवा, खूप जवाडी माही भरवते, तिला ब्लॅकमेल कर, तिला उडवून टाका सांगतोय दादा तो. मी खूप टेन्शन मध्ये दादा, माझी हेल्प करायला कोणीच नाहीये. बरं ठीक आहे ताई, टेन्शन घेऊ नको. मला सांगा तुम्ही, हा कोण मोठा साधू महाराज आहे का साधा आहे? साधा आहे दादा, जळगावला राहतो तो, वाघनगर मध्ये. बरं, नाव काय तुमचं? माझं नाव हो, बरं, त्याचं नाव सांगा मला. पाटील बाबा म्हणून ओळखला जातो तो. पाटील बाबा का? बरं ठीक आहे. त्याचा फोन नंबर आहे माझ्याकडे. बरं ठीक आहे, काय टेन्शन घेऊ नका. सांगा नंबर मला. 89 89 75 75 89 89. हो. हा, कॉल बॅक करतो तुम्हाला. हो चालेल. आपण ज्या व्यक्तीस हॅलो. हा पाटील बाबा का? हा बोला. मी विशाल गुजर बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यानं. दादा ते सुनील हा, ते काल जालन दादा, मी बी गुजरात बोलतोय ना. हा बोला, काय विषय बोललो? एक लेडीज आहे, तिच्या जरा रिस्पेक्ट करून बोलायचं. तुम्ही बोलताय 2,500 वरून घेतलं, वरून तुझा नवरा मरेल, हे मरेल, एक रात्र माझ्याकडे झाली का? मला तुम्ही सांगा दादा, मी तसं काहीच नाही बोललेलो. हे बघा, काहीच बोललेलं नाही. ते आता कोणी काही लावालावी करणार, त्याला काही अर्थ नाही दादा. बरं, मग काय विषय नेमका सांगा मला बरं. काही नाही, आता ते माझ्याकडे आलेले होते बरोबर. ते सांगितलं ना, तर आता त्यांना मग काल ते तुमचे टायगर ग्रुप वरनच फोन आलता बरोबर. बरं, नाव सांगा बरं त्यांचं, कोण होतं? संदीप काय होते, संदीप कोण होते? हा बरं ठीक आहे. हे बघा, ग्रुपच्या नावानं कोणी बदनाम करत असतात दादा. मी विशाल गुजर बोलतोय. तुम्ही माझी चौकशी कुठेही करू शकता, कुठल्याही कार्यकर्त्याला फोन करून विचारू शकता. हो चालेल. त्या महिलेला त्रास देऊ नका. आणि 2,500 रुपये घेतले, मग देऊन टाकायचं ना त्या महिलेचं 2,500 रुपये. नाही, हे बघा, नाही 1 रुपया घेतलेला नाही. हे बघा, 20,000 रुपये त्या ताईने ना तिथं औषधीला दिलेले नाशिकला. तिथं सीसी कॅमेरे त्या ताईच्या हाताने दिलेले बरोबर. तरी मी काय बोललेलो आहे त्यांना की मी देईल परत पैसे. आणखी काय सांगायचं दादा, रोज आता मला काय हे परेशान करताय फोन लावून ते. गटक्यात याला सांगतील, गटक्यात याला. आता कालपासून आज 4-5 फोन येऊन गेले. मी त्यांना काय बोललो होतो माझ्याकडे, ते म्हणे तिथं यांच्याकडे जाऊ नका, त्यांच्याकडे नाही जाणार बाबा. मला काय घेणं ते नाही, बरोबर आहे का नाही? तर मी सांगितलं पुढच्या महिन्याला. आता तुमच्या दादांच्या कोणाचा फोन आला होता, त्यांना म्हटलं पुढच्या महिन्याला देऊन देईल. मी तर 1 रुपया बी घेतलेला नाही त्यांच्याकडून. बरं ठीक आहे. मी काय बोलतोय, मला हे असं बोलतात, असं कर, तसं कर, तुझं हे मरेल, ते मरेल, हे चुकीचं आहे दादा. नाही ते हे बघा, आता एवढे रडूनच कुळून सांगता. आता काय सांगायचं, मी काही जास्त बोलत नाही. पुढच्या महिन्याला मी तुम्हाला फोन लावायला वाटल्यास देईल तेव्हा पैसे. बरं, किती तारखेपर्यंत देऊन जाईल? किती तारखेपर्यंत होऊन जाईल असं? पुढच्या 15 पर्यंत. 15 तारखेपर्यंत? हो, पुढच्या. बरं, टोटल किती पैसे रिटर्न करायचे आहेत? 20,000. हो. बरं ठीक आहे. त्या महिलेला त्रास वगैरे देऊ नका. तुम्हाला कुठे लागले ना सांगा, तुम्हाला अर्ध्या रात्री मदत करतो. पण असं लेडीजच्या बाबतीत कधी करायचं नाही.
हो चालेल. ठीक आहे, मी सांगतो त्रास वगैरे काय देऊ नका. हा. हो चालेल. हॅलो. हा बोला दादा. हा ताई, बोललो मी त्यांच्यासोबत. हा. त्याला चांगला धडा शिकवला मी. मला सांगा ते 20,000 कसले? त्यांनी मला पूजेच्या नावाखाली 40,000 रुपये घेतले दादा. पूजेला लागतात असं करून औषधी देतो 40,000 रुपये घेतले त्याने औषधीच्या नावाखाली. बरं ठीक आहे, ऐकून घ्या. तुम्ही ज्या गोष्टी मला सांगितल्या ना हा. त्याचा मला खूप राग आलाय. त्याला मी चांगल्या पद्धतीने केलंय. तो बोलतो भाऊ जाऊन दे, मी असं बोललो नाही. तर मी काय बोलतोय, त्याचा नंबर आहे माझ्याकडं. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. त्रास वगैरे काय तो देणार नाही ना. तसं काय झालं तर मला फोन करा. हो चालेल. त्याला चांगलं 20,000 रुपये तो देणार आहे. 20,000 देतोय आणि बाकीचे दादा मग टोटल किती म्हणजे पेमेंट तुम्ही केलं त्याला? हे बघा, त्याला मी रोख 20,000 रुपये दिलेत. त्याने मला 3-4 वेळेस असं 4-5 वेळेस त्याने 5-5 हजार रुपयाची औषधी दिली. 7 दिवसाची औषधी द्यायचा तो, आयुर्वेदिक औषधी. बरं बरं. पण नाही म्हणजे ते औषधी घेतले आणि ते पूजेच्या नावाने घेतले ते 20,000 आहे का मॅटर आहे हो का? हो हो हो. बरं ठीक आहे. त्यांना मी बोललो, ऐकून घ्या. त्रास वगैरे काही देणार नाही आणि आपला ग्रुप आपल्या महिलेसाठी लढतोय. काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं काय त्याने पण डबल दादा, नाटकं काय केली ना, नाही. ऐकून घ्या. नाटकं काय केली ना, मला फोन करा तुम्ही. पण एक दादा, हे बघा, माझं मॅच चॅटिंग वगैरे सापून गेली माझ्या नवऱ्याला. त्याने मला टाकून घातलंय दादा. आणि मी ज्या व्यक्तीवर प्रेम करते ना त्याला काही नाही भरवतोय दादा. तो सांगतोय की तिने तुझ्या बायको म्हणायला पाहिजे, तुझा मुलगा म्हणायला पाहिजे, नाही याच्यासाठी पूजा केली मला असं सांगा म्हणून. ताई, ऐकून घ्या. हॅलो. हा बोला. असं काय होत नसतं. हे मुद्दाम मेड्यात काढून हे करतात. आपली माणसं मग विश्वास ठेवतात. अंधश्रद्धेवर जास्त विश्वास असतो ना. असं काय होत हो, नसतं. पण त्या व्यक्तीच्या मनात माझ्याबद्दल विष भरलंय दादा. तो मला काही पण बोलतो, टॉर्चर करतो. कोण तुमचा मिस्टर का? नाही, माझं ज्याच्यावर प्रेमी त्याचं, तो त्याच्या मनात विष भरतो. हा माझ्याबद्दल ती इतकं घाण घाण शिकवतोय दादा तो त्याला. बरं ठीक आहे, थांबा. मी ते साधू महाराजाला लाईनवर घेतो. काय विषय मला सांगा. हा. हो. हॅलो. हा दादा, आवाज बोला. येतो का? हा येतो. हा दादा बोला. हा, ती लेडीज आहे. काय विषय दादा मला सांगा. हॅलो. हा हा सांगितलं ना दादा. हा, आहेत ना त्या ताई. काय विषय तुमचं सांगा बरं. हो हॅलो. हा दादा, मी तुम्हाला निवांत सांगते आता. हा व्यक्ती काय करतो, त्याच्या घरी जातो. हो, त्याला काय सांगतो, ती खूप नालायक आहे आणि तिने ना तुझ्या बायको मरण्यासाठी, तुझा मुलगा मरण्यासाठी, तुला वेड करण्यासाठी, याच्यासाठी ती पूजा करते. आणि ती सांगते मला त्याचं घर केव्हा बरबाद करताय असं काही मला सांगतोय. आणि तिचे किती ठिकाणी लफडे येत आणि काय लफडे येत हे मला माहिती आहे. बरं, ऐकलं का तुम्ही हे? आणि अजून काय सांगतो, या ताई काय बोलतात, मी काय बोलतोय, असे काय चुकीचं करू नका. त्यांचं काहीतरी प्रेम प्रकरण पर्सनल मॅटर आहे. त्यांना बघून दे. तुमचं काम बघा. हा तुम्ही. याने सकाळी पण त्याला कॉल केला. सकाळी पण काही नाही भरवलं. त्याचा मला कॉल मी आला. काहीच भरवलेलं नाही. काय पण भरवलं. कुणाला बी काही मी कसं काय ऐकून घेणार आहे. मी काहीच भरवलेलं नाही. विचारून घ्यायचं फोनवर. हॅलो दादा, याला विचारायला हा दत्तांच्या शक्ती पण खोटं घालतो. याला विचारा, तू त्यांच्या घरी जाऊन बोलला नाही का म्हणे. हा मला काय सांगतो, त्याच्या बायकोने तुला खाऊ घातलंय. त्याला काय सांगतोय, तिने तुला खाऊ घातलंय. म्हणजे आमच्यामध्ये मतभेद निर्माण करतो. बरं ठीक आहे महाराज. बोला. मी काय बोलतोय, असं काय करू नका चुकीचं. हा हो चालेल. हो दादा. ताई, मी तुम्हाला कॉल करतोय. दादा तुम्ही थांबा 1 मिनिट. हो ठीक. हॅलो दादा. हा. हे जे ताई बोलतात ना, ते कसं आहे माहितीये का, ते आता खूप हे आहे बाबा. माझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीला पण असं तसं बोललंय. हे चुकीचं आहे. लेडीज आहे, त्यांना जरा काय बोलू नका. नाही चालेल. हा, तर मला सांगा, टोटल 20,000 रिटर्न करा. ते काय बोलतात, तुम्ही 5-5 हजाराचे काय औषध दिलेत? 5-5 हजाराचे काहीतरी औषध दिलेत ना तुम्ही त्यांना? नाही यांना काय दिलं ते तिथून आणलं होतं ना, नाशिकवरनं. हा, ते दिलेले त्यांना. हो, त्यांना द्यायचे. हो, पुढच्या महिन्यात 15 तारखेला देऊन द्यायचे आपल्याला. बरं ठीक आहे. तुमचा नंबर आहे माझ्याकडे. नाशिकमध्ये कुठे राहता तुम्ही?
नाही नाही नाही, मी जळगावला राहतो ना दादा. जळगावचे का? हो जळगावला. बर बर ठीक आहे, काय हरकत नाही. असे काही करू नका हा. दादा. ऐकून घ्या. हो चालेल. कुणाचं मला सांगा, तुम्ही चांगले अनुभव आहेत, कुणाचं वाईट करून आपल्याला काय भेटणार आहे? नाही 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 दादा, मी वाईट करत नाही, आपलं चांगलं शुद्ध आहे दादा. बरं बरं ठीक आहे, काय हरकत नाही. हो. 15 हो, ठीक आहे. तारखेपर्यंत त्यांचं काय असेल ते हो. देऊन टाका, तुम्हाला पण हा, टेन्शन नाही पुढच्या राहणार. 15 पर्यंत मी तुम्हाला फोन लावणार दादा, देईल पैसे. चालेल चालेल, ओके ओके. हो दादा. हॅलो हा बोला दादा. ताई, टेन्शन घेऊ नका. हे बघा, तो घाबरलाय. मी काय बोलतो ऐकून घ्या. हा बोला. तो काय आता याच्या पुढे असं काय करणार नाही. त्याला वाटलं तुमच्या पुढे मागं कुणीच नाही असं त्याला हो वाटलं. हो हो, त्याला असंच वाटतंय दादा. ठीक आहे, तुम्ही रडू वगैरे नका. कोणाकोणाकडे गेले मदत मागण्यासाठी? मी खूप जणांना कॉल केले दादा, पण कोणी घेतले कोणी नाही घेतले. पण हे बघा, तेव्हा ना काल पण मी एका दादाला कॉल केला, त्या दादाने पण त्याला खूप काही सुनावलं. म्हणजे कसं की तो घाबरेल, त्याला असं वाटतंय की हिच्या मागे कोणीच नाही. त्याला तिला डायरेक्ट सांगून दिले मी त्याला की म्हटलं 100 लोक आहेत, म्हटलं माझ्या मागे माझे भाऊ 100 आहेत, म्हटलं माझ्या मागे तुला काहीच वाटू नको देऊ म्हटलं. आणि त्याने मी ज्याच्यावर प्रेम करते त्याला सांगितलं की ती एवढी पुढे गेली आहे आणि तिने त्या लोकांना कॉल केला आहे आणि तुला काय होईल, ती असं तसं सांगतोय काही माहित. आणि तो मला धमक्या देतोय, तो मला बोलतोय. बरं ठीक आहे ताई, रडू नका. असं डबल जर त्यांनी नाटकं केले ना, मला फोन कर. हो. तुझं बरं राहणं मुश्किल करून टाकू. आणि तो पैसे आता या 15 तारखेला देणार आहे का दादा? हा हा, देईल देईल. काही हरकत नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. पैसे काढून मी देईन चालेल दादा. चालेल. ओके थँक्यू दादा. ओके ओके.